आज प्रजासत्ताक दिन आहे. संपूर्ण भारतभरामध्ये हा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे. अकोले तालुक्यातही सगळीकडे धामधूम आहे कार्यक्रमांची आणि प्रत्येक भारतवासियाला अभिमान आहे की आम्ही भारताचे नागरिक आहोत. आणि आज सगळीकडं आपल्या तिरंग्याला सगळ्यांनी मानवंदना दिलेली आहे, सॅल्यूट केलेलं आहे. आणि सगळे कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम आहेत, तिथं मॅरेथॉन आहे, असं सगळं. आणि आमची राजूरची तर जिल्हा परिषद शाळा या केंद्र शाळेमध्ये इतके सारे कार्यक्रम आहेत आणि आबालवृद्ध या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, कार्यक्रमाचा मोठा आनंद घेत आहे. एक देशभक्तीपर वातावरण सगळीकडं असं आहे. मला वाटतं हा आजचा दिवस जितका महत्त्वाचा आहे तितकेच वर्षभराचे 365 दिवस महत्त्वाचे. आपण सगळेजण जबाबदारीनं वापरू, आपला भारत महासत्ता झाला पाहिजे. त्यासाठी आपला प्रत्येकाचा हेतू असला पाहिजे की राष्ट्रीय प्रथम आणि नंतर सगळं काही. जाती धर्मामध्ये जरी आपण वेगवेगळे असलो, विविधतेत एकता पण आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं एकमेकाला जाती धर्मामध्ये वाटून घेऊ नका. शेवटी भारत देश ही आपली माता आहे आणि जिची आपण सगळी लेकरं आहेत. त्यामुळे सगळेजण एकत्र राहून आणि खूप जबाबदारीने वागतो. निर्व्यसनी तरुण तयार झाला पाहिजे, निर्व्यसनी समाज निर्माण झाला पाहिजे, मुली शिकल्या पाहिजे, कमी वयात मुलींची लग्न नाही झाली पाहिजे. सगळे जे बांधव आहेत ते जे कोणी आज गरीब आहे त्या गरिबीतून वर आले पाहिजे. त्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी जबाबदारीनं काम केलं पाहिजे. नोकरदारांनी प्रामाणिकपणानं त्यांचं काम करावं, नेते मंडळींनी, पुढाऱ्यांनी त्यांचं प्रामाणिकपणाने काम करावं. इकडं विद्यार्थ्यांनी शिक्षणाचं काम, जे ज्ञानग्रहणाचं काम प्रामाणिकपणानं करावं, शिक्षकांनी शिकवण्याचं काम प्रामाणिकपणानं करावं. आणि असं सगळं शेतकऱ्यांचं काम प्रामाणिकपणानं करावं. आणि ज्यानं त्यानं वार्ताहरांचं काम प्रामाणिकपणानं करावं. असं जर सगळ्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं तर खरंच हा भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण अशी प्रतिज्ञा करू की आम्ही भारत देशाशी प्रामाणिक राहू, या मातीशी प्रामाणिक राहू आणि चांगले नागरिक म्हणून जगू. धन्यवाद.